लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो. काय आहे हे कळण्यासाठी मी रावांना समोर बोलवलं आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. केवलं हर्तासि त्वमेव सर्वं हरितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अववातारम्. पापात् प्रमुच्यते सर्वविद भवति सर्वविद भवति य एवं वेद इत्युपनिषत्. ओम भद्रं कर्णेभिः स्वस्ति नः सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यवत्करभावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. टोमण मारण्यार्थी वाक्य म्हणून वापरतात. त्यालाच म्हणतात पुणे. म्हणून म्हणतात पुणे तिथे काय पुणे. आणि आता आपण ऐकूया उखाणे. आता उखाणे जनरली लग्नांमध्ये किंवा आपल्या कुठल्याही सोहळ्या समारंभामध्ये स्त्रीला जुन्या काळी आपल्या पतीचे नाव घेणं शक्य नव्हतं म्हणून एक सामूहिकरित्या नाव घेऊ शकतात. मराठी भाषा ह्याकरता एकदम प्रख्यात है त्या. सो उखाना मीन्स पति का जो नाम स्त्री नहीं ले पाती थी पहले पुराने जमाने में. तो ऐसे माहौलों में या फिर लेडीज के इसमें भी ज्यादा होता था कि आप आपके पति का नाम हमारे सामने अब ले लो. फिर शादी या कुछ ऐसा मूंज वगैरह ऐसे जब कार्य होते थे वहाँ पे उनको मौका मिलता था. तो इसीलिए वो म्यूजिकल पोएटिक बनाया जाता था. कुछ सीरियस होते थे कुछ ह्यूमरस होते थे. यूजुअली ह्यूमरस. तो थोड़ा सा उसका हम अभी आपके सामने बता देंगे और हो सके तो आई ट्रांसलेट इट. ओके. सो ओवर टू हिम. त्याच्या अगोदर ज्याला मराठीत हुमान म्हणतात. आमच्या गावाकडे त्याला शब्द आहे हुमान. इंग्लिशमध्ये पझल किंवा कोड. उखाणा आपण दादा नंतर घेऊया. तरी मला आठवलं की आपण असे तुम्हाला सगळ्यांना विचारूया की हुमान मॅडम लागणार आहे तुम्हाला. हुमान म्हणजे ओळखायचं तुम्ही काय सांगतोय ती. हा चालतंय. आणि ती कसं आहे हुमान कसला आहे माहिती आहे का. आता आमच्या पाहुणे आहेत त्यांना कळत 17 लुगडी आणि सगळी केस उघडी. सांगा काय 17 लुगडी नेसली बाई आणि केस उघडी. क्या बात है. अशी खूप हुमान आहे पण आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याला एक उखाणा पण यात कव्हर करायचंय. अजून एक सांगतो सोपं. हा सांगा ना दादा. ऐराणी भाषेत आहे. हा जरूर. एवढासा गडू त्याने देखी देखी रडू. एवढासा तुला सांगायचं होतं. तर आता ऐका. जो की मी माझ्या लग्नामध्ये घेतला होता. तर आमची सासरवाडी आहे मळ्यात. आमची सासरवाडी मळ्यात आहे बरं का. मळ्यात मळा आणि आंब्याची नारळाची झाडं गार गार सावली आणि हिरीचं पाणी उन्हाळ्यात पावायला लई मजा येते. तर लग्नाच्या अगोदर आम्ही थोडस कविमन झालं होतच सगळ्यांचं आणि तो आम्ही थोडस वापरलं. तर मळ्यात मळा फाळके मळा. आमच्या सासरवाडीचं आडनाव आहे फाळके. फाळक्यांचा मळा. मळ्यात मळा फाळके मळा. मळ्यात मळा फाळके मळा. तिथं उमललं एक फूल. तिथं उमललं एक फूल. त्यानं घातली जीवाला भूल. घातली जीवाला भूल. केली मनामनांची जुळणी. केली मनामनांची जुळणी आणि घातली निर्मला मागणी.
भाषा आहे. अहो आमची भाषा अभिजात पहिल्यापासूनच आहे. तुम्ही शिक्का मारला म्हणून ती होत नसते हा. ती 5000 वर्षापूर्वी पण अभिजात होती, आता पण अभिजात आहे आणि इथून पुढनं पण राहणारच आहे. तर साहेबांनी म्हणलं म्हणून काय होत नसतंय. तर कसं आहे, आमची सासरवाडी आहे मळ्यात आणि त्या काय आठवणी असतात आणि आम्ही आहे शेतकरी माणसं. आम्हाला फोन येतं तर साहेब पैसे आहे बँकेतून बोलतोय, तुम्हाला होम लोन पाहिजे का? अगं म्हणलं थांब, तिथं मी धार काढतो या माझ्या काय म्हशी आणि आहे ती शेरडन करड, तू काय होम लोनचं घेऊन बसलीस? नाही सर तुम्हाला होम लोन अप्रूव्ह झालेलं आहे. बरं मग तुला काय पाहिजे, ही करड देऊ तुला का शेरड देऊ? तू घेऊन जा आणि दे मला लाखभर रुपयाचं लोन. हे असे वेगवेगळे अनुभव, हे सगळे आपल्या शेतकरी बांधवांचे अनुभव आहेत जे मला गावावरून सांगतात आणि मी ते तुमच्या समोर एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटी मुलगी आहे 4 वर्षाची, मेडिकल काउंटरला जाते आणि मेडिकल जे आहेत मेडिकलचे शॉप ओनर त्यांना असं नाव वगैरे काय नसतं, मेडिकल असं म्हणायचं. ती मुलगी ती म्हणते मेडिकल, मला हिस्पर पाहिजे. हिस्पर काय पाहिजे तुला? 2 हिस्पर पाहिजे. तर अगं तू एवढीशी कशाला पाहिजे तुला हिस्पर? नाही आमच्या ताईनं मागितलं तर जा पळ ताईला पाठवून दे. हे असे वेगवेगळे अनुभव गावाकडे असतात आणि जस्ट मला वाटलं की एक वेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. बरंच काही मी लिहून आणलंय. काम आणि काम जोरात चालतात. तुम्हाला माहित आहे की सकाळी सकाळी फाटला जावं लागतं काम, त्याशिवाय शेतीचे काम होत नाही. ती मॅडम लय लवकर दिवस उगवायच्या आधी फार कडूस पडताना जायला लागतं या. आणि दिवस कासरावर वर आलाय तरी आमची मंडळी स्वयंपाक अजून ना जेवण आहे ना काय, नुसतं पोटामध्ये कावळं ओरडतं ते आणि अजून जेवणच नाही. आणि मी बघतोय कुठं आहे मंडळी, काय मंडळी दिसना. मग लावला फोन, अगं कुठं आहेस तू? मी आहे की चौकात काय करतेस? चालली की खुलीकडं. खुलीवर कोण आहे? खुलीवर आहे आपला हिरो म्हणजे मुलगा किंवा हिरा म्हणते त्याला. हिरो तुम्हाला समजावून, तर आपला हिरा काय करतोय? हाय गेलाय परशाकडं. अगं तू कावाची इतिहास, असं एक संभाषण. तर मैना म्हणते की मी तुमची भाकरी घेऊन येते आणि मग ते असं आपण गाणं थोडंसं त्याला कनेक्ट करूया. 2 मिनटं मॅडमसाठी एक्सप्लेन करते कि ये सातारा के गांव के एक किसान हैं, वो जो मराठी में बोलते हैं इस तरीके से उन्होंने बात किया है और उन्होंने एक 2-3 चीज़ें बताई कि क्या होता है. तो वो बता रहे थे कि बैंक वाले बोल रहे लोन पास हो गया, लेकिन वो क्या कर रहा था कि वो ही वॉज मिल्किंग द काउ एंड वो लोन पास कर रहा है, ऐसा फ़ोन आ रहा है. तो वो बोल रहे कि अरे मेरे को मेरा काम करने दो. तो वो तुमको क्या चाहिए ऐसा बोलते हैं. तो तुमको मैं दूध दे सकता हूँ या मैं गोबर दे सकता हूँ ऐसा. तो उसमें वो that is one of the humorous parts of it. And now the song that he is going to sing, he has told the bass. वो किसान अपने खेती में खेतीबाड़ी कर रहा है और अभी वो इंतज़ार कर रहा है कि उसकी वाइफ मैना खाना लेके आ रही है, लेकिन अभी तक नहीं आई है. इसलिए उन्होंने फ़ोन लगाया. तो वो बोली तू कहाँ है? तो बोली मैं चौक में हूँ जहाँ जाते हैं लोग. और जो हीरो बोल रहे हैं वो उनका बेटा है. तो वो कहाँ है? तो वो अपने दोस्त के पास, परशा के पास गया है. तो अभी मैं आ रही हूँ आपका खाना लेने. तो अभी वो आ रही है और अभी वो मैना के लिए ये गाना गा रहा है. ठीक है, थैंक यू. Hope you enjoy. तुझी हौस पूर्वी ग अग मैना ग तुझी हौस पूर्वी न तुला जोडी न सातार पूर्वी न तुला जोडी न पुण्याला पूर्वी न तुला जोडी न मुंबईला पूर्वी न माझी मैना ग. जशी साडी गोरी आणि
तू नेसावी इरकल पिवळी तुझ्या गंगात रुतावी चोळी आम्ही माणसं मराठमोळी अशी राहणी साधी भोळी तू नेसावी इरकल पिवळी तुझ्या गंगात रुतावी चोळी भारी झोकात ग झोकात अशी वरात मिरवीन भारी झोकात ग झोकात अशी वरात मिरवीन तुला जोडीन कोल्हापूर फिरवीन ग तुला जोडीन सोलापूर फिरवीन तुला जोडीन नागपूर फिरवीन माझी मैना ग हा, इतकी रेकॉर्डिंग करते महिना तुमची. गडशेत कमी सरजमी कष्टान पिकवतो भूमी तू गराजाची लक्ष्मी नाही शृंगाराला कमी गडशेत करी सरजामी कष्टान पिकवतो भूमी तू गराजाची लक्ष्मी नाही शृंगाराला कमी पुतळ्याची माळग मनी नथ बिघडवीन पुतळ्याची माळग मनी नथ बिघडवीन ग तुला जोडीन जळगाव फिरवीन ग तुला जोडीन जळगाव फिरवीन तुला जोडीन धुळ्याला फिरवीन आमच्या गावाला गेल्यावर सगळी गावं फिरतात. जळगाव धुळे बळमांनी गहू हरभरा उसावरती डुलतोय तुरा गोबरची गरगरा अशी राखण करती जरा बळमांनी गहू हरभरा उसावरती डोलतोय तुरा गोपंची गरगरा अशी राखण करती जरा तुझी सरल्यावर ग सरल्यावरती सफर ठरवीन सुगी सरल्यावर ग सरल्यावरती सफर ठरवीन ग तुला जोडीन गोवाला फिरवीन ग तुला जोडीन कोकणात फिरवीन तुला जोडीन ठाण्याला फिरवीन मैना ग तुझी बंद रोडला मैना ग तुझी हौस पुरवीन ग तुला जोडीन सातारा फिरवीन ग तुला जोडीन पुण्याला फिरवीन माझी मैना ग तुझी हौस पुरवीन वड्यात वडा बटाटा वडा आणि लक्ष्मीकांतरावने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा. सप्तपदीच्या वाटेवर लक्ष्मीकांतराव मी तुम्हाला साथ देईन. ऐकलं का? मी तुम्हाला साथ देईन पण तुमच्यासाठी जेव्हा मी एक शर्ट घेईन तेव्हा माझ्यासाठी 2 ड्रेस आणि 4 साड्या नक्की घेईन. पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका. पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका. लक्ष्मीकांतरावांना आवडतंय हॉट कॉफी टोस्ट बन मस्का. माझा बर्थडे जर विसरलास तर तुझी काही खैर नाही. मिसळ ती ठाण्याची मिसळ मी अमरावतीचा वडापाव. ती ठाण्याची मिसळ मी अमरावतीचा वडापाव. लग्नाला हो म्हणायला सुप्रियांनी खाल्ला जास्तच भाव. उखाणा मी मानून नाही का पहिली बार समजा. क्रिएटर आहो आम्ही पार्ट BRT पार्ट प्रीमियमचे आहो आम्ही पार्ट. CPR करताना दाबला सुप्रियानी माझा हार्ट. मग काय हृदय झाला शॉर्ट.
So what is principal called? मुख्याध्यापक, Pracharya. प्राचार्य. Cinema is called चित्रपट. Interval is called मध्यंतर. दिग्दर्शक is director. दिग्दर्शक. दिग्दर्शक. Leadership is called नेतृत्व. Mayor is called महापौर. Radio is called नभोवाणी. आकाशवाणी. Professor is called प्राध्यापक. बरोबर. Retired is called सेवानिवृत्त. Cease fire is called शस्त्र संधी. Martyr is called हुतात्मा. Census is called क्षीरगणती. लोकसंख्या. क्षीरगणती. And plebiscite is called सार्वमत. अशा भरपूर असे शब्द आहेत जे सावरकरांनी आपल्या मराठी भाषेसाठी तयार केले ॲक्च्युली. पण आता वेळ कमी आहे आणि याच हे थोडेसे शब्द सांगून मी आपलं पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे असं व्यक्तिमत्व आहे की आचार्य यात्रेच्या भाषेत सांगायचं तर गेल्या 20,000 वर्षात असा लेखक आणि कलावंत झाला नाही. ते उत्तम पेटी वादक होते, ते उत्तम वक्ते होते, ते उत्तम कवी होते आणि उत्तम लेखक तर होतेच. त्यांनी अनेक नाटकांचं मराठीत रूपांतर केलेलं आहे. त्यापैकी ती फुलराणी हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचं मराठी रूपांतर आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य काय आहे की जसं आता आपण सातारी भाषा ऐकली, महाराष्ट्रातली मराठी जी आहे असं म्हणतात की दर 12 कोसावर भाषा बदलते म्हणजे भाषेचा लहजा बदलतो, हेल बदलतो. आम्ही खानदेशी आहोत. आमची मराठी, गुजराती आणि हिंदी याच्या प्रभावामुळे अहिराणी अशी नवीन भाषा तयार झाली जी बोली भाषा आहे. त्याप्रमाणे कोल्हापुरी भाषा आहे, कोकणातली मालवणी आहे, गोव्यातली कोकणी आहे, ह्या किंवा वराडी आहे अमरावतीची. या सर्व भाषा ज्या आहेत ह्या मूळ मराठीचेच बोली भाषेतले रूपांतर. यापैकीच हे नाटक जे आहे ती फुलराणी याच्यात स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेल्या माणसाची कथा आहे. उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला 3 महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू देत, राजघराण्यातली राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात तिला फिरवून आणेल असा तो पण करतो आणि अशी पैज लावतो आणि मंजुळेच्या भाषाशुद्धीचा मजेदार प्रवास सुरू होतो. अशोक मास्तरची झिकझिक नकोशी झालेल्या मंजुळेचं एक स्वागत आता योजना सादर करते. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आपल्यासमोर पु ल देशपांडे लिखित मी आपल्यासमोर सादर करते ती फुलराणी आणि त्याच्यातलं मंजुळा हे स्वगत मी आपल्यासमोर सादर. हे काय मास्तर, गधडी काय, नालायक, हरामजादी, काय काय तुला शिकवेन चांगलाच धडा, तुझ्या बापाचा भरला धडा. मोठा समजतोस त्याला मास्तर, तुझा गटारात घाल जा शास्त्र, तुझं मसनात गेलं ग्या तुझ्या तोंडात घालील छान. तुझा क, तुझा ख, तुझा ग मारी पैजेचा घेतो येडा, तुला शिकवेन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. तुला शिकवीन चांगला तुझा उतरवीन समजा मास, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील गुंड आणि मी म्हणाल काय आज इकडं कुठं, हात पसरवून मागशील बी, तेव्हा म्हणेल मी आधी शुद्ध बोलायला शिक. उगा वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओ हो हो, आ हा हा, ओ हो हो, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,
लवली चार्मिंग ब्युटी समदे म्हणतील समदे धरतील मंजूचे पाय कुत्र्या वाणी घोळवतील गोंडा तरण्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय फिलिप, मंजू बेन केम छो, हाउ डू यू डू, कम कम गो हँगिंग गार्डन, आय बेग युअर पार्डन. गाणं आहे एक कडवंच ना. हो अलाउड एकच कडवं. ती असं म्हणत असेल, माझी न मी राहिले रे, माझी न मी राहिले, तुझला नाथा सर्व वाहिले, तुझला नाथा सर्व वाहिले, माझी न मी राहिले रे, माझी न मी राहिले, सुख माझे ठेवू कोठे, मज माझा हेवा वाटे, नच काही उणे संसारी, किती आनंद हृदयी दाटे, जन्मोजन्मी तुझी जाहरे, माझी न मी राहिले. तो निर्गुणाचा, आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, शारदा मूळ चत्वार वाचा, गहू पंथानंत या राघवाचा, पंथानंद या राघवाचा. तर ही सुरुवात असते आणि मग एक एक जे जे थोडं असतात ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे 205 श्लोक निर्माण केले. तर मुख्य जेव्हा मुलांना शाळेत शिकवतात तेव्हा हे पहिले 3-4 श्लोक शिकवले जातात. तर एक भक्ती मार्गाचा हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, सर्व भावे करावे. आणि संत रामदास म्हणतात की सकाळी उठताना ही जर प्रार्थना केली तर आपला दिवस खूप छान जातो. तर तो असा आहे की प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. जय जय जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या मना
स्पंदते मराठी छान सान सात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खाण्याची मिसळ मी अमरावतीचा वडापाव खाण्याची मिसळ मी अमरावतीचा वडापाव लग्नाला हो म्हणायला सुप्रियांनी खाल्ला जास्त ये एक सरप्राइज है ये मैंने बाद में समझा मेरे को आइडिया क्या है इसके पीछे Oh my God. इसलिए मैंने Creative. ट्राई या ये फर्स्ट टाइम जिंदगी के